आज आपण एक अतिशय गूढ पण कधी गैरवापर होईल सांगता येत नाही. 4 नंबर आहे शस्त्र पाणीनाम, म्हणजे शस्त्र हातात असणारे. ज्यांच्या हातात शस्त्र आहे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे धोकादायक असतो. हा श्लोक म्हणतो की शस्त्रधारी व्यक्तीचा स्वभाव कधीही पलटी मारेल हे कोणालाच माहीत नसते. यापुढे याचाच अर्थ असा की ज्याच्याकडे ताकद, सत्ता किंवा हिंसेची क्षमता आहे त्याच्याकडे सावधगिरीने पाहावे. 5 आहे त्रिशू. त्रिशू म्हणजे काय? स्त्रियावर अतिविश्वास नाही. आता ही ओळ ऐकून अनेकांना वाटते की श्लोक स्त्रियांचा अपमान करतो, पण प्रत्यक्षात तसं नाही. येथे त्रि शब्दाचा अर्थ भावनाप्रधान, निर्णयात चंचल, सहज विचलित होणारी व्यक्ती. शास्त्रातील काळात स्त्रिया अत्यंत भावनाप्रधान मानल्या जात होत्या, त्यामुळे भावनाच्या भरात कधीही गुपित सांगणे किंवा निर्णयावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. हा त्यामागचा हेतू. आजच्या काळात याचा अर्थ असा की अतिभावनाप्रधान, आवेगी किंवा अनिश्चित व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवू नये. 6 नंबर आहे राजकुलेशू, म्हणजे जे राजघराणे, सत्ता असणारे लोक असतात. याचा अर्थ असा की सत्ताधारी, अधिकारी, उच्च पदावर असणारी व्यक्ती यांच्यावर विश्वास ठेवू नये.